आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण आता 10वीचा चॅप्टर जिओमेट्री कन्स्ट्रक्शन त्याचा जो एक प्रश्न आहे, एक एक्झाम्पल आहे, तो मी तुम्हाला आज समजून देणार आहे। प्रत्येक जणाला हा फाय आणि हा 3 ह्याच्यात डिफरन्स कळत नाही आणि कोणती आकृती छोटी काढायची, कोणती आकृती मोठी काढायची आहे आणि ते कसं कन्स्ट्रक्ट करायचं आहे ते आपल्याला कळत नाही। हा क्वेश्चन तो एक्झाम्पल आहे। आता इथं ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल PMN हे सिमिलर दाखवलेलं आहे, पण ह्याच्यात काय कॉमन दिसतंय? ह्याच्यात ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल PMN ह्या ट्रायंगल्स मध्ये आपल्याला P सिमिलर दिसतोय, तर ह्याचा अर्थ आपला ट्रायंगल असा येणार आहे। जर हे वेगळे वेगळे नाव असले असते तर आपली आकृती अशी आली असती, पण हे सिमिलर आहे म्हणून आपली आकृती अशी येणार आहे। आणि इथं पण लक्ष द्यायचं थोडं, इथं PR 5 दाखवलेला आहे आणि PN 3 दाखवलेला आहे। आता आपल्याला कसं कळेल की कोणता ट्रायंगल छोटा आहे, कोणता ट्रायंगल मोठा आहे? इथं रेशो मध्ये दाखवलेलंच आहे, PR आणि PN इज इक्वल टू 5/3 इथं दाखवलेलं आहे। तर PR आपल्याला मोठा दिसतोय, म्हणूनच आपल्याला ट्रायंगल PR हा मोठा काढायचा आहे आणि PN त्याच्यापेक्षा छोटा आहे। इथं व्हॅल्यू दिलेले आहेत ते आपण लिहून घेऊया। QR 5 सेंटीमीटर दिले, PR 6 सेंटीमीटर दिले आणि PQ 4 सेंटीमीटर दिले। कोणती आकृती आता आपल्याला काढायची आहे? आता हे दोन ट्रायंगल आपल्याला दिसत आहे आणि हे बघा PQ, QR आणि PR हे कोणत्या ट्रायंगल्सचे साइड दिसू लागले? तर ह्या ट्रायंगल्सचे साइड दिसू लागले, तर आपल्याला हा कन्स्ट्रक्ट करायचा आहे। ह्या ट्रायंगलचे साइड आपल्याला दिसलेले नाहीत म्हणून हा कन्स्ट्रक्ट करायचा नाही, तो आपल्याला कन्स्ट्रक्शन द्वारे आपल्याला समजू शकतो। मग आपण आता कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात करूया। आपल्याला जो साहित्य लागणार आहे, स्केल लागणार आहे, एक D लागणार आहे, कर्कटक, पेन्सिल, इरेजर हे साहित्य आपल्याला लागणार आहे। तर चला सुरुवात करूया। आणि सर्वात महत्त्वाचं मी जे तुम्हाला सांगणार आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे। आपल्याला हे कन्स्ट्रक्शन जे आहे ते मॅथ पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 मार्कासाठी येऊ शकतो, म्हणून मी आज हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। हे तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं राहील आणि कसे मार्क्स डिस्ट्रीब्यूट होईल ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये ते पण सांगेन। अगोदर आपल्याला सर्वात महत्त्वाचं रफ फिगर काढून घ्यायची आहे। रफ फिगरलाच 1 मार्क असतो। रफ फिगर काढली नाही तर ते तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याला मार्कच भेटत नाही। असा आपला ट्रायंगल येणार आहे, हो ना, असा आपल्याला ट्रायंगल येणार आहे। तर मी जसं सांगितलं, छोटा ट्रायंगल, मोठा ट्रायंगल आणि जो कॉमन साइड आहे P, हे P इथं लिहायचं आहे। हा कॉमन साइड आहे, कॉमन अँगल आहे म्हणून इथं P इथे लिहायचं आहे। आणि छोटा ट्रायंगल मी जो सांगितला आहे तो PMN, म्हणून छोटा ट्रायंगल PMN आणि मोठा ट्रायंगल PQR असा आपला ट्रायंगल येणार आहे। तर आता आपण सुरुवात करूया। रफ फिगरलाच मार्क असतो तो काढून घ्यायचा। आपल्याला आता PN दिलेला आहे का? क्वेश्चन मध्ये आपल्याला मोठ्या ट्रायंगलचं माप दिलेलं आहे, मग मोठ्या ट्रायंगल मध्ये आपल्याला PR दिलेला आहे, तो आपण काढून घेऊया।
पी आर आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेला आहे. पी आर आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेला आहे. हे पॉइंट्स प्लॉट करून घ्यायचे. मग आकृती काढल्यावर गोंधळ होतो की आपल्याला कुठं पॉइंट द्यायचा आणि आपण कुठं अँगल काढावं. म्हणून हे लिहून द्यायचं आधी. हे 6 सेंटीमीटर नाव लिहून घ्यायचे, मग आपल्याला गोंधळ होत असतो. आणि ही लाईन वाढवायची. तसं तर हा ट्रायंगल मोठाच आहे, पण ही लाईन वाढवल्यावर आकृती एकदम परफेक्ट येते. पी आर 6 सेंटीमीटर दिलेला होता आपल्याला. आता पी क्यू काढायचंय. पी क्यू आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेला आहे. आपण कर्कटकचा यूज करूया पी क्यू काढण्यासाठी. इथं माप घेऊया. पी क्यू 4 सेंटीमीटर. पी वर पॉइंट ठेवून इथं आपण 4 सेंटीमीटरचा आर्क मारला. आणि हा जॉईन नाही करायचा आहे लगेचच्या लगेच. आता आपल्याला पी क्यू काढलेला आहे. आता क्यू आर काढायचा आहे. तर क्यू आर आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेला आहे. इथं माप घ्यायचंय 5 सेंटीमीटर आणि पी वर ठेवायचंय आणि इकडून आर्क मारायचा. आणि हा जो मध्य पॉइंट असतो ना, तिथून लाईन काढायची असं. हे आता ट्रायंगल काढलेला आहे, त्याला आपण वाढून घेऊया. हा वाढवला. आता सर्वात महत्वाचा जो स्टेप आहे, इथे खाली लाईन वाढवून घ्यायची. खाली लाईन का वाढवायची? कारण आपल्याला हा वरचा ट्रायंगल काढण्यासाठी इथले माप पाहिजे. आता हा जो पी पॉइंट दिसतोय, आपल्याला रेशो काय दिला होता? पाय. आपल्याला रेशो 5/3 दिला होता. मग त्याच्यात सर्वात मोठा जो नंबर आहे तो 5 आहे आणि छोटा नंबर 3 आहे. मग आपल्याला जो मोठा नंबर आहे रेशो मध्ये 5, तेवढे आर्क्स इथे मारून घ्यायचे. कोणत्याही ट्रायंगल मध्ये जो मोठा नंबर असतो ना, तेवढे आर्क्स ह्या लाईनवर मारून घ्यायचे. आणि हे इक्वल डिस्टन्स ठेवायचे. डिस्टन्स जास्त नको आणि कमीही नको. आपला ट्रायंगल चुकू शकतो. मग 1 2 3 4 आणि हा 5 झाले. आता ह्या आर्कला नाव द्यावं लागतील. इथं पी आहे, मग आपण इथं P1 P2 P3 P4 P5 इथं ॲरो मारून घ्यायचे. महत्वाचं आहे हे. आता सर्वात मोठा जो रेशो आहे आपल्याला दिलेला, तो ट्रायंगल PQR. आणि सर्वात मोठा आपल्याला नंबर जो 5 दिसतो ना, त्याला ह्या R ला जोडून घ्यायचंय. जोडलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये छोटा ट्रायंगल काढायचा आहे. आता तेच विद्यार्थ्यांना गडबड होते विद्यार्थ्यांना की इकडून असा आर्क मारायचा, इकडून असा आर्क मारायचा, कुठून आर्क मारायचा आणि तो ट्रायंगल कसा जोडला जाईल, याची आपल्याला कन्फ्युजन होते. तर हे बघा, इथे जो आहे, इथं P5 आहे, तर इथं असा आर्क मारून घ्यायचा आहे. असा आर्क मारला आणि सर्वात जो रेशो आहे छोटा, इथं P3, तिथं पण असा आर्क मारून घ्यायचा. आता नीट बघा, इथे जो आपल्याला आर्क मारलेला हा जो पॉइंट आहे ना, हा
हा जो पॉइंट आहे ना, हे इथे जी आपण लाईन काढलेली आहे ना, इथं असं दाखवायचंय की आपण त्या आर्क मधून लाईन काढलेली आहे आणि इथं आर्क काढायचा. असं वाटू लागले की आपण ह्या आर्क मध्ये लाईन काढलेली आहे. तसंच इथे जे आहे इथे पण आर्क काढून घ्यायचं. माप बदलायचं नाही, माप सेम ठेवायचं, त्यामुळेच ट्रायंगल चुकतो. आता आपल्याला हे पॅरलल दाखवायचेत ना, तर हे इथूनच असं घ्यायचं आणि हे बघा रेशो आपल्याला 5/3 दिला होता, तर आपल्याला PN 3 आणि आर्कला जोडला जातोय. ही रेष आपली जोडली गेलेली आहे. तर आलं ट्रायंगल. खूप सोपं आहे, फक्त ते काढायला यायला पाहिजे आणि त्याचं कसं काढायचं ते कन्स्ट्रक्शन ते यायला पाहिजे. इथं आपण नाव दिलं होतं अगोदरच रफ फिगर मध्ये PN. हा PN आपल्याला झालेला आहे, पण आपल्याला वरती ट्रायंगल काढायचा आहे म्हणून आपण वरचं काढून घेऊया. आता जसं खाली केलेलं आहे तसंच सेम करायचं, काहीच बदल करायचा नाहीये. इथं पण असा आर्क मारायचा आहे आणि इथं ठेवून असा आर्क मारून घ्यायचा आहे. तसंच करायचंय. ही जशी लाईन आहे तर असा आर्क मारायचा आहे की ती लाईन त्या आर्क मधून कट होऊन गेलेली आहे. तेच माप घेऊन इकडंही काढायचं आणि पॅरलल साइड ही अशी पॅरलल साइड दिसली. झालं, दुसरं काहीच करायची गरज नाही. इथं माप देऊन घ्यायचे आपण जसं काढलं होतं, सेंटीमीटर. इथं Q, इथं M, N, R 5 सेंटीमीटर काढलं होतं. 6 सेंटीमीटर आपण दिलेलं आहे आणि ह्या लाईनला आपण नाव देऊ आपण R आणि हे A. तर ही आपली फिगर झालेली आहे मित्रांनो. काहीच अवघड फिगर नाहीये. जर आपल्याला ते आर्क काढायला आले ना तर ती फिगर एकदम परफेक्ट येऊ शकते. आणि ह्या फिगरलाच आपल्याला क्वेश्चन नंबर 4 ला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. आणि रफ फिगर सुद्धा काढायची गरज आहे मित्रांनो. काही वेळा आपण रफ फिगर विसरून जातो, ती सुद्धा काढायची आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 हा सगळ्यांनाच अवघड जातो हे माहिती आहे, म्हणून तो क्वेश्चन नंबर 4 मध्ये एवढी सोपी आकृती येऊ लागली आहे. तर ही प्रॅक्टिस करूनच जायचंय आणि उद्याच्या पेपरला म्हणजेच मॅथ 2 च्या पेपरला ही आकृती येऊ शकते. मी म्हणत नाहीये की येऊच शकते, येईलच असं मी म्हणत नाहीये. ही आकृती येऊ शकते आणि ही आकृती तुम्ही अभ्यासूनच जा. तुमचे 4 मार्क कुठेही जाणार नाहीये. बाकीचे 4 मार्क तुम्ही सिमिलॅरिटी, सर्कल, पायथागोरस थेरम ह्याचे अभ्यास करता तुम्ही त्याच्यामध्ये मिळवू शकता. आणि ही सोपी आकृती काढण्यात तुम्ही 4 मार्क मिळवू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडलेला असेल. व्हिडिओ आवडलेला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू फ्रेंड्स. पुढच्या व्हिडिओला भेटूया. बाय.